नमस्कार. मी रजनी साबदे. येथे उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ज्योतिष्यांचे महिला ज्योतिर्विद संस्थेतर्फे मनापासून स्वागत आहे. महिला ज्योतिर्विद संस्थेने अधिक मासानिमित्त सुरू केलेल्या ज्योतिष्य व्याख्यानमालेचे आज माननीय सौ शिल्पा अग्निहोत्री यांचे व्याख्यान आहे. तर त्यांचा विषय आहे गुपित ग्रहांच्या उच्च नीच राशींचे. मॅडमचा मी थोडक्यामध्ये परिचय करून देते. सर, मॅडम तर ज्योतिष तज्ञ आहेतच आहे, पण त्या MA PhD ज्योतिषशास्त्रामध्ये, नंतर ज्योतिषाचार्य, फल ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, हस्तसामुद्रिक, रमल तज्ञ आहेत. त्या टॅरो रीडर असून पुष्पौषधी आणि रेकी सल्लागारही आहेत. आदिशक्ती ज्योतिर्विद्यालय ही त्यांची स्वतःची ज्योतिष संस्था असून ह्या विद्यालयात कुंडली, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र ही स्वतःची शिकवले जाते आणि हे शिकवण्याचे अध्यापन त्या स्वतः करतात. ज्योतिष परिषदेचे शास्त्री परीक्षेचे क्लासेसही या संस्थेतर्फे घेतले जातात. पुणे महिला मंडळ सामाजिक संस्थेच्या माजी अध्यक्षा आणि इतर अनेक सामाजिक संस्थात अध्यक्ष म्हणून आणि पदाधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत. 8वी ते 10वी विद्यार्थ्यांचे काउन्सिलिंग करतात त्या. तसेच झी मराठीवर अंकशास्त्रावर त्यांनी कार्यक्रम घेतला होता. अनेक कार्यक्रमातून सूत्रसंचालन, व्याख्याने त्या करत असतातच. अंकशास्त्र आणि वैवाहिक विषय अशा अनेक कार्यशाळा त्यांनी त्यांचे झालेले आहेत. तसेच शोक अनुवंशिकतेचा आरोग्य मुद्रा, फ्लॅट पुढील 1 मिनिटाची रांगोळी, वार्षिक राशी भविष्य, तुमची रास तुमचे करिअर आणि वर्तमानपत्र, अनेक मासिके, दिवाळी अंकात लेखन चालू असते. त्यांना ज्योतिष विभूषण, ज्योतिषाचार्य, राष्ट्रगौरव, सुखकर्ता ज्योतिष पुरस्कार, महिला ज्योतिर्विद पुरस्कार, उत्कृष्ट म्हणजे ज्योतिष ज्ञानचा उत्कृष्ट लेखक पुरस्कार, तसेच अखिल ब्राह्मण महासभा ते तेजस्विनी पुरस्कार असे इत्यादी अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. तर अशा हरहुन्नरी, हुशार आणि अभ्यासू आणि तडफदार व्यक्तिमत्वाच्या शिल्पा अग्निहोत्री मॅडम आज आपल्याला त्यांचा विषय आपल्याला नीट म्हणजे समजून सांगतीलच अशी मी ग्वाही तुम्हाला देते आणि त्यांना विनंती करते, मॅडम व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार सगळ्यांना. माझा आवाज व्यवस्थित येतोय? हो हो, येतोय येतोय. चांगला येतोय, छान येतोय. ओके. महिला ज्योतिर्विदनी अधिक मासानिमित्त ही जी रोजची व्याख्यानमाला जी घेतलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करते. कारण रोज एक विषय आणि रोज एक नवीन वक्ता ह्यांचं सगळं संकलन करायचं म्हणजे खरंच खूप अवघड गोष्ट आहे. आणि रजनी साबदे मॅडमनी हे धुरा अतिशय सुंदर पेललेली आहे. त्याबद्दल मी महिला ज्योतिर्विद, त्यांची कार्यकारी घाणेकर सर, या सर्वांचं मी अभिनंदन करते आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. प्रथम श्री गणेशाला वंदन करून आणि माझ्या सर्व गुरूंना वंदन करून मी माझा विषय मांडते. माझा आजचा विषय आहे ना, तो अतिशय नवीन विषय घेऊन मी आलेली आहे. गुपित उच्च नीच ग्रहांचं हा माझा विषय आहे. तर कसं आहे माहिती का, की आकाशातील प्रत्येक ग्रह हा केवळ एक तारा नसतो, तर तो मानवी जीवनाच्या भावभावनांचा, संघर्षाचा आणि यशाचा एक जिवंत स्वर असतो. जेव्हा ग्रह आपल्या सर्वोच्च तेजात असतो ना, तेव्हा तो उच्च बनून जीवनाला सामर्थ्य, प्रतिष्ठा आणि प्रगती देतो. आणि तो जेव्हा आपल्या दुर्बल अवस्थेत जातो तेव्हा नीच होऊन आपल्याला संयम शिकवतो, आपल्याला अनुभव देतो आणि आपलं आत्मपरीक्षण पण करायला तो शिकवतो.
उच्च नीच ग्रहांचा हा अद्भुत प्रवास म्हणजे मानवी जीवनातील चढ उतारांचंच एक गूढ प्रतिबिंब आहे. आज आपण या ग्रहांच्या सामर्थ्य, त्यांच्या मर्यादा आणि त्यांच्या सूक्ष्म परिणामांचा आपण विचार करणार आहोत. ग्रह कधी भाग्य उजळवतात तर कधी अनुभवांनी माणूस घडवतात. यालाच उच्च नीच ग्रहांचं गुपित यामध्येच दडलेलं आहे. उच्च ग्रह देतात आत्मविश्वास आणि यशाची ओळख. नीच ग्रह शिकवतात संयम, संघर्ष आणि वास्तवाची जाण. आणि दोघांच्या संगतीतूनच पूर्ण होत असतं आपल्या जीवनाची खरी उंच भरारी. आता बघा कसं आहे की जो ग्रह नीच राशीत असतात त्यांचे जे शत्रुग्रह असतात ना ते नेहमीच प्रबळ होतात. मी थोडंसं अवघड जरी बोलत असले तरी सगळे ज्योतिषप्रेमी आणि ज्योतिष अभ्यासू आहेत तर त्यांना हे निश्चित कळेल की मला आत्ता नक्की काय म्हणायचंय. मी एक वाक्य बोलले आत्ता की जे ग्रह नीच राशीमध्ये असतात त्यांचे शत्रुग्रह हे नेहमीच प्रबळ होतात आणि ते त्यांची फळं देतात. या नियमानुसार शनीचा वाईट परिणाम रवी, चंद्र, मंगळ दूर करू शकतात, तर बुधाचा वाईट परिणाम चंद्राकडून दूर केला जातो. दोन उच्च ग्रह जर समोरासमोर पडले तर त्यांच्या फळामध्ये वैगुण्य निर्माण होतं. दोन पापग्रह एकमेकांच्या केंद्रात उच्च पडले तर वयाच्या उत्तरार्धात ते निकामी होतात किंवा फलिताच्या दृष्टीने त्यांचं खच्चीकरण होतं. आता बघा, प्रत्येक ग्रहाची उच्च आणि नीच रास मूल त्रिकोण रास आहेच, हे सगळ्यांनाच माहिती आहे. रवी मेष राशीत उच्चीचा होतो. रवी म्हणजे कोण आहे तर रवी म्हणजे राजा आहे. मेष रास कोणाची आहे तर मेष राशी मंगळाची रास आहे, म्हणजे सेनापतीची रास आहे. सेनापती राजाच्या अगदी जवळचा. राज्याच्या हितासाठी दोघांचे हितसंबंध, मित्र संबंध हे चांगले असणं अतिशय आवश्यक असतं. रवी मंगळ दोन्हीही अग्नितत्वाचे ग्रह एकमेकांच्या सान्निध्यात त्यांचं कार्य हे चांगलंच फुलतं. निसर्ग कुंडलीप्रमाणे मेष रास लग्नी येते तिथे रवीला जास्त वाव आहे. इथल्या पूर्व दिशेला त्याला दिशाबल आहे. मेष राशीत 10 अंशावर रवी परमोच्च होतो, म्हणजेच अश्विनी या केतूच्या नक्षत्रामध्ये त्याची उच्च स्थिती आहे. केतू मोक्षाकडे नेणारा आणि रवी आत्माकारक ग्रह म्हणून तेथे तो उच्च स्थितीत जातो खरा, पण रवीसारखा राजा अहंकार सोडत नाही. तोपर्यंत त्याला मुक्ती नाही हे सांगणारं केतूच्या नक्षत्रात तो उच्चीचा होतोय. ग्रहांना समजून घेणं फार महत्वाचं आहे. त्यांनी त्यात केतूला समजून घेणं फारच अवघड. आता बघा, तो मेष राशीमध्ये उच्चीचा होतो म्हणजे समोर शुक्राची तूळ ही त्याची नीच रास येते. भौतिक सुख, चैन, विलास याच्या नादी लागलास तर तुझी अधोगती ठरलेली आहे हे सांगणारी शुक्राची रास समोर आहे. नेमकी परिस्थिती ग्रहांनी समजून घेऊन जर सुधारणा झाली तर सारं सुसह्य होणार आहे. म्हणून समसप्तक योगामध्येच या उच्च आणि नीच राशींची स्थापना पूर्वासुरींनी केलेली आहे असं आपल्याला म्हणायलाच पाहिजे. बघा, जो रामायण वाचेल ना त्याचा रवी उच्चीचा होता असं सांगितलेलं आहे. ज्यांनी ह्या जन्मामध्ये रामायण जे वाचतील किंवा रामाची आराधना करतील त्यांचा पुढच्या जन्मामध्ये रवी उच्चीचा होतो, कारण राम हा रघुवंशी आहे आणि त्यामुळे रवी हा उच्चीचा होणं खूप चांगलं आहे त्या दृष्टीने. आता आपण चंद्राकडे येऊया. चंद्र हा वृषभ राशीमध्ये उच्चीचा होतो आणि चंद्र म्हणजे कोण आहे तर चंद्र म्हणजे राजाची राणी आहे. शुक्राच्या वृषभ राशीमध्ये त्या राणीच्या आवडीनिवडी, तिचे छंद, चैन, आर्थिक स्वातंत्र्य सगळं जोपासलं जातं. मग चंद्रासारख्या ग्रहाकडे काय आहे तर चंद्र हा आईचा कारक आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग आईचं जे कारकत्व आहे त्याच्यामध्ये वात्सल्य आहे, प्रेम आहे, माया आहे, ममता आहे.
हे सगळं सामावलेलं आहे. आणि शुक्रासारख्या जलतत्वाच्या ग्रहाच्या राशीत हा जलतत्वाचा ग्रह खुल्ला नाही तर नवलच आहे ना, नाही का? मग चंद्र हा वृषभ राशीमध्ये 3 अंशावर परमोच्च होतो, तर 3 अंशावर तो वृश्चिकेमध्ये नीच होतो. चंद्र म्हणजे काय? तर चंद्र म्हणजे मन आहे. जोपर्यंत आपल्याला मानवी मनाचं मानसशास्त्र समजत नाही तोपर्यंत ग्रहांची ऊर्जा ओळखणं अशक्य असतं. कृत्तिका नक्षत्रात चंद्र उच्च होतो म्हणजे रास शुक्राची आणि नक्षत्र रवीचं. इथे चंद्र स्वतःचं मी पण विसरून जातोय. आता बघा, तुम्हाला सांगितलंय की रामायण वाचेल त्याचा रवी उच्चीचा होतो आणि जो भागवत वाचेल या जन्मामध्ये त्याचा पुढच्या जन्मामध्ये चंद्र उच्चीचा होतो. आता आपण मंगळाकडे येऊया. मंगळ मकर राशीमध्ये उच्च होतो, तर कर्क राशीमध्ये तो नीच अवस्थेमध्ये जातो. मंगळ म्हणजे काय? तर मंगळ म्हणजे ऊर्जा आहे. मंगळ म्हणजे सेनापती आहे. आणि कर्म केल्याशिवाय सेनापती स्वस्थ बसूच शकत नाही. निसर्ग कुंडलीप्रमाणे दशमस्थानामध्ये मकर रास येते. दशम हे काय? तर कर्माचं स्थान आहे. म्हणून मंगळाने कर्मस्थानाची मकर रास आपली उच्च रास मानलेली आहे. तो 28 अंशावर तिथं परमोच्च होतो आणि कर्क राशीमध्ये 28 अंशावर तो नीच होतो. वास्तविक तसं पाहिलं तर शनीने मंगळाला आपले शत्रू मानलंय, तरी सुद्धा त्याची पर्वा न करता आपल्या ऊर्जेचा उपयोग इथेच चांगला होईल हे या मंगळाला माहीत आहे. आणि कर्क राशीमध्ये तो नीच होतो, कारण कर्क ही घरातली रास आहे. तिथे मंगळाला वाव नाही. बघा, कर्क राशीमध्ये म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की चतुर्थात मंगळ आहे, तर चतुर्थातला मंगळ सगळ्यांना माहितीये काय करतो, तर घरात फक्त भांडणं करतो, बाकी तो काय करत नाही. म्हणजे बर त्याचं त्यामध्ये कुणाशीही पटत नाही अजिबात. म्हणजे तो मग कुणी असू दे, बायको असू दे, मुलं असू दे, वडील आई असू देत, अ, घरामधले अजून कोण जे मेंबर असतील त्या कुणाशीही त्याचं पटत नाही. म्हणजे काय? तर त्याची जी ऊर्जा आहे तर तिथे त्या ऊर्जेला वावच नाहीये. मग तिथं जर त्याने ऊर्जा घालवायची म्हणली तर तो भांडण करण्याशिवाय काही करणार नाही, नाही का? त्यामुळे ती घरातली जी कर्करास आहे तिथं तो अजिबात रमणार नाही. तो म्हणतो तुम्ही बसा इथे, मी जातो बाहेर. तो तिथे रमणारच नाही. म्हणून ती नेचर असताना आपली मानलेली आहे. कारण तो बाहेर रणांगणावर लढणारा सेनापती आहे, तो घरामध्ये कसा रमेल, नाही का? त्यामुळे मंगळ कर्क राशीमध्ये नीच होतो आणि मकर राशीमध्ये जी कर्माची रास आहे त्याच्यामध्ये तो उच्चीचा होतो. आता आपण बुधाकडे येऊया. बुध आपल्या स्वतःच्या राशीतच 15 अंशावर उच्चीचा होतो. आणि बघा, बुध काय आहे? तर बुध तुम्हाला माहिती आहे सर्वांना की बुध हा बुद्धीचा कारक आहे. बुधाकडे मेंदू आहे आणि त्याचा फक्त स्वतःच्या बुद्धीवर विश्वास आहे बरं का बुधाचा. दुसऱ्या राशींवर तो विश्वास ठेवत नाही. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान करून घ्यायचं नाही हा त्याचा बाणा असल्यामुळं तो स्वतःच्या राशीतच रमतो. बघा, कसं आहे की त्यांनी स्वतःची म्हणजे स्वरास त्याची कन्या आहे, म्हणजे मिथुन आणि कन्या आहे. त्याच्यानंतर त्याची आवडीची रास उच्च रास त्यांनी कन्याच धरलेली आहे. प्लीज आवाज बंद करता का? तिच्याकडे बसून हॅलो, हॅलो, साबदे मॅडम, साबदे मॅडम, सर्वांना म्यूट करायला सांगा हो प्लीज. हो प्लीज म्यूट करा, आवाज खूप येतोय मधून मधून, प्लीज. मॅडम तुम्हीच म्यूट करा सगळ्यांना. हो, करते. तर आता मी सांगितलं की बुधाने स्वतःची जी कन्या रास आहे तीच आपली उच्चीची रास धरलेली आहे आणि मूल त्रिकोण रास पण त्याची कन्याच आहे. काय? स्वतःच्या त्याचा बुद्धीवर फक्त विश्वास आहे, दुसऱ्या राशींवर तो विश्वास ठेवत नाही आणि कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारचं नुकसान करून घ्यायचं नाही हा त्याचा बाणा असल्यामुळे तो बुध कोण आहे? तर बुध व्यवहार जाणतो, बुधाकडे धंदा आहे, बुधाकडे पैसा आहे. या बाबतीमध्ये कोणावरही विश्वास तो ठेवत नाही.
त्यामुळे तो स्वतःच्या राशीतच रमतो. समोरच्या मीन राशीत तो नीच होतो. मीन बघा, मीन ही गुरुची रास आहे. आणि गुरु हा कोण आहे? तर गुरु हा अध्यापक आहे. गुरुकडे बाकी काही काम नाही आहे. गुरु फक्त अध्यापनाचं काम करतो, दुसऱ्याला शिकवण्याचं काम गुरुकडे आहे. तर तो कोण आहे गुरु? तर गुरु हा ज्ञानी आहे, अध्यापक आहे. आणि बुद्धिमान असला तरी मिळालेलं ज्ञान लवकर कॅश कसं करायचं याच्या मागे बुध असतो. आणि त्याचा हा स्वभाव गुरुला आवडत नाही. आणि ज्ञानाचा बाजार मांडणं गुरुला मान्य नाही, कारण हा दृष्टिकोन बुधाला झेपत नाही. गुरु काय म्हणतो? तू आधी शिकून घे सगळं, आणि मग तू त्याच्यामध्ये पैसा मिळवण्याच्या मागे जा. पण बुध म्हणतो, मी 50 वर्षापर्यंत जर फक्त शिकत राहिलो तो पैसा केव्हा मिळवणार? जे माझं ज्ञान मला मिळालेलं आहे ते ज्ञान मी कसं कॅश करणार लवकर, याच्या मागे बुध आहे. त्यामुळं ज्ञानाचा बाजार म्हणणं गुरुला मान्य नाही, आणि हा दृष्टिकोन बुधाला झेपत नाही, म्हणून तो तिथे नीच होतो. बुधाच्या अवखळपणाला, नीतिमत्तेच्या कल्पना, सत्सद विवेक बुद्धी शिकवणारा गुरु त्याला आवडत नाही. गुरुचा दूरदर्शीपणा किंवा गुरुचा द्रष्टेपणा त्याला झेपत नाही. बुध नीच असेल तर सेन्स ऑफ ह्युमर अद्भुत असतो बरं का त्याचा. त्यामुळं बुधाच्या ह्या राशी आपण बघितल्या. आता आपण गुरुकडे येऊया. गुरु कर्क राशीमध्ये 5 अंशावर उच्चीचा होतो. गुरुकडे प्रचंड ज्ञान आहे, तो ज्ञानाचा सागर आहे. आपण गुरुकडे तो अध्यापक आहे, त्यामुळं ज्ञान त्याच्याकडे हवंच पाहिजेच आहे, असतं आणि आहेच आहे. ह्या जगात येणाऱ्या प्रत्येक माणसानं आपण या जगात कशासाठी आलो आहोत याचं ज्ञान देण्यासाठी गुरु कर्केत उच्चीचा झालेला आहे. बघा, आता सध्या गोचरीचा गुरु कालच कर्केमध्ये गेला. काय बघा, गुरुची कर्क राशी तो चंद्राच्या राशीमध्ये उच्चीचा होतोय. बघा, ही परिस्थिती जी आहे ना चंद्राच्या राशीमध्ये. चंद्र कसा आहे? तर चंद्र हा अतिशय चंचल आहे. चंद्र हा थोडा विषयी पण आहे. काय, आणि अशा राशीमध्ये गुरुनी उच्चीचं व्हावं म्हणजे म्हणजे ही खरं म्हणजे मोठी आश्चर्याचीच बाब आहे खरं म्हणजे. पण बघा, गुरु हा शेवटी अध्यापक आहे, आणि गुरुला ह्या जगामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला भवसागर पार करायला त्याला मदत करायची आहे. काय, आणि चंद्र म्हणजे काय? तर चंद्र म्हणजे मन आहे. आणि माणसाच्या मनाला जर वळण लावलं तर ह्या जगामध्ये हे सगळे लोक मोक्षाचे प्रवासी होतील, हा त्याचा विश्वास आहे. गुरुचं काम काय आहे? गुरु म्हणतो, कुणाला समजेल नाही समजेल ह्याच्याशी मला घेणं नाहीये काही, मला फक्त शिकवायचंय, मी शिकवून सोडणार. बघा, तुम्हाला पुढे शनीकडे मी येणारच आहे, पण मी तो आत्ता इथे शिकवतोय, त्याच्या मागून येणारा जो शनी आहे तो शनी म्हणतो की गुरुनी शिकवून सोडलेलं आहे, ह्याने किती आत्मसात केलंय ते मला बघायचंय. आणि गुरु शिक्षा देणारा नाही, शनी शिक्षा देणार आहे. लक्षात आलं का? मग गुरुनी शिकवलंय ना तुम्हाला, तरी तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. मग मी मी तुम्हाला आता तुमच्याकडे बघतो, असं म्हणून शनी कर्माचा कारग्रह शनी बरोबर तिथे बघतोय की किती शिकवून सोडलंय गुरुनी, आणि ते आत्मसात केलेलं आहे का नाही मानवी मनाने. त्याच्यासाठी गुरु कर्क राशीमध्ये उच्चीचा होतो असं मला वाटतंय. आता हे मग सगळं माझं लॉजिक मी लावलेलं आहे, तर तुम्हाला ते पटतंय का? बघा बघा, चंद्र काय, आता मी सांगितलंच की चंद्र चंचल आणि विषयी. माणसाचा जन्म परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी आहे, आणि त्यांनी मोक्ष मार्गाचा प्रवासी झालं पाहिजे हे ज्ञान देण्यासाठी गुरु हा कर्क राशीमध्ये उच्चीचा होतो. कर्क राशी बघा, माता पार्वतीची रास आहे. या मातेला भेटण्यासाठीही गुरु तिथे उच्चीचा आहे. म्हणजे हा पण एक दुसरा विचार मी मांडलेला आहे. त्याच्या समोरच्या मकर राशीमध्ये तो नीच होतो, आणि मकर ही अर्थतत्वाची प्रॅक्टिकल रास आहे. म्हणजे तिथे गुरुसारख्या धार्मिक ग्रहाचं काही काम नाही. फक्त कर्माच्या अंगाने त्याला जायचंच नाहीये गुरुला. शनी आणि गुरु हे दोन्हीही रिझल्टंट प्लॅनेट आहेत, पण दोन्ही ग्रहांचं कर्म हे वेगळं आहे. गुरु अगोदर शिकवतो आणि मग अनुभव देतो, तर शनी अगोदर अनुभव देतो, आधी परीक्षा घेतो, मग तुम्ही शिकता. दोन्ही ग्रह
मोक्षमार्गच शिकवतात, पण त्यांची कारकत्व भिन्न आहेत. गुरु म्हणजे संरक्षण आहे. गुरु म्हणजे आत्मज्ञान करून देऊन समाधान, शांती देणारी शक्ती आहे आणि कर्मबंधनातून मुक्ती देणारी शक्ती आहे. असा हा गुरु कर्क राशीमध्ये उच्चीचा होतोय. मग आता कर्क राशीमध्ये गोचरीचा गुरु आलेला आहे. तो आपल्या राशीला कसाही असू देत, ह्या जगामधल्या सगळ्या लोकांनी मोक्षमार्गाचे प्रवासी व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी गुरु कर्क राशीमध्ये वर्षातून एकदा तरी येतोय. काय तर जास्तीत जास्त उपासना माणसांनी करायला शिकलं पाहिजे, अशी शिकवण आता तो कर्क राशीमध्ये देतोच आहे. आता माझा गोचरीचा काही आज विषय नाहीये, त्यामुळे फक्त जाता जाता राहुलं नाही म्हणून सांगितलं, बाकी काही नाही. आता आपण शुक्राकडे येऊया. शुक्र हा मीन राशीमध्ये 27 अंशीवर उच्चीचा होतो आणि कन्या या बुधाच्या राशीमध्ये तो नीच होतो. शुक्र सर्वांना माहित आहे कोण येतो, तर तो एकतर दैत्यांचा गुरु आहे, दुसरं गोष्ट म्हणजे भौतिक सुखाचा कारक आहे. एकमेव वैवाहिक सौख्याचा कारक ग्रह हा शुक्र आहे. शुक्र गुरु खरं तर एकमेकांचे शत्रुग्रह आहेत, पण त्याच गुरुच्या राशीमध्ये आता आपण मंगळाचं बघितलं, शनीनी शत्रू मानले तरी मंगळ आपला तिथेच उच्चीचा झालेला आहे. तसं गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह एकमेकांचे शत्रू आहेत, पण त्याच गुरुच्या राशीमध्ये तो उच्चीचा आहे. आयुष्यामध्ये सर्व सुख उपभोगल्यानंतर ती सर्व माया आहे, त्यात काही दम नाही, हे शुक्राला कळलेलं आहे. खरं म्हणजे शुक्र हा कोण आहे, तर शुक्र हा सगुण भक्तीचा कारक आहे. निर्गुणाकडे जायचं असेल तर सगुणाकडूनच निर्गुणाकडे जायला लागतं. बघा, आम्ही रोज पूजा करतो. आमच्या देवघरामध्ये बाळकृष्ण आहे. आम्ही त्याला खूप छान नटवतो, मस्तपैकी दागिने घालतो, त्याला नैवेद्य दाखवतो, त्याला आवडीचा वगैरे. आणि मी एकदम खूप छान डोळे भरून त्या बाळकृष्णाकडे बघते आणि असं म्हणते की नाही की वा, आज माझा बाळकृष्ण किती छान दिसतोय ना, असं मला वाटून जातं बरं का. आता हे छान दिसणं त्याला काय फरक पडतो? फरक मला पडतोय, कारण मी त्याला नटवलंय आणि माझ्या डोळ्यांनी मी तो बाळकृष्ण बघतोय आणि त्याच्यामध्ये मला असं ते डोळ्याला इतकं सुखावं वाटतंय. काय, त्या बाळकृष्णाला काही फरक पडत नाही हो, पण मला फरक पडतोय तो. लक्षात आलं का? हा शुक्र आहे. आता ही सगुण भक्ती आहे, म्हणजे मी तिथं मग रमते. मला ते सगळे खूप छान फुलं वाहिली आहेत, खूप छान फुलांचा सुगंध येतोय, खूप मस्तपैकी अत्तर लावलेलं आहे त्याला, आणि त्या ह्याच्यामध्ये मी त्या देवघरामध्ये रमून जाते बरं का. हा शुक्र आहे तिथे. ह्या शुक्राने ही सगळी जी माहोल हा जो निर्माण केलेला आहे, हा खूप छान निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे मी देवघरात रमते. लक्षात आलं का? आता कसं आहे की हे मी आत्ता केलेलं आहे, हे सगळं हे काय तर सगुण भक्ती आहे. पण तुम्ही ह्या भक्ती मार्गातूनच तुम्ही निर्गुणाकडे जाता, कारण एकदम निर्गुणाकडे जाणं सर्वसामान्य माणसाला शक्य नाही आहे. सगुणातूनच निर्गुणाकडे त्याला जायला लागतं आणि हे मोक्ष मार्गाचं मर्म आहे. ते शुक्राला समजलेलं आहे. म्हणून मीन रास म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना, मीन रास म्हणजे पावलं आहेत. आणि जे दत्तभक्त आहेत त्यांना त्यांना हे चांगलं माहिती आहे की गुरुदेव दत्तांचं दर्शन घ्यायचं असेल तर आपण त्यांच्या पादुकांचं दर्शन घेतो. तुम्ही गाणगापूरला जा, औदुंबरला जा, नरसोबाच्या वाडीला जा, तुम्हाला तिथे दत्ताचा फोटो नाही दिसणार, तुम्हाला पादुकांचं दर्शन घ्यायला लागतं बरं का. हे निर्गुणत्व आहे. मग म्हणून शुक्रासारखा सगुण भक्तीचा ग्रह हा शुक्रासारखा सगुण भक्तीचा ग्रह हा निर्गुण पादुकांच्या राशीत उच्चीचा होतोय. आता त्याच्या नीच राशीविषयी बघूया. कन्या या अतिशय प्रॅक्टिकल राशीमध्ये शुक्र नीच होतो बघा. शुक्र म्हणजे काय आहे, तर शुक्र म्हणजे मूर्तिमंत प्रेम आहे. या प्रेमासाठी कुठल्याही अटी नसतात बघा. बंगल्यातली मुलगी सुद्धा झोपडपट्टीच्या मुलाबरोबर लग्न करू शकते. का? तर प्रेम. ह्या प्रेमासाठी कुठल्याही अटी नाहीत, शपथांचे उंबरठे नाहीत,
वचनांची कागदपत्र नाहीत, जातीभेदाचे तुरुंग नाहीत, द्वेषाचे सुरुंग नाहीत. आणि मग ह्या शुक्राला प्रेमाचीच एक अनावर धुंदी आहे आणि त्याचीच एक मस्ती आहे. आयुष्यातील काही क्षण नक्कीच वेडं होऊन मधीर जगण्याचे असतातच खरं म्हणजे. त्याचा आनंद घ्यायला हा शुक्रच आपल्याला सांगतो. आणि बरोबर याच्या विरुद्ध कन्या रास आणि बुधाचं कारकत्व आहे. बुध म्हणजे काय? बुध म्हणजे व्यवसाय आहे, बुध म्हणजे पैसा आहे, बुध म्हणजे संपूर्ण व्यावहारिकता आहे. लक्षात आलं का? त्यामुळे नीचीचा शुक्र असलेला नवरा बरं का, जर हॉटेलमध्ये गेला बायको बरोबर, तर बिल देताना तो तिला म्हणेल, मागच्या वेळी मी बिल दिलं होतं, यावेळी तू दे. बरं का, असा अत्यंत हा व्यवहार जो आहे ना, हा नीच राशीमध्ये शुक्राचा व्यवहार आहे. त्यामुळं शुक्र नीच असेल तर कला कला चांगली असते, परंतु हा व्यवहार, कारण जिथं मूर्तिमंत प्रेम आहे तिथं हा व्यवहार शुक्राला झेपत नाही. लक्षात आलं का? त्यामुळे शुक्राच्या या शुक्र कन्या राशीमध्ये हा नीच झालेला आपल्याला बघायला मिळतो. आता ज्या ग्रहाला मिमी म्हणणारे घाबरतात त्या शनी महाराजांकडे येऊया. शनी तूळ राशीमध्ये 20 अंशावर उच्च असतो, तर 20 अंशावरच मेष राशीमध्ये तो नीच होतो. शनी कर्म कसं करावं हे सांगणारा ग्रह आहे. तो कर्माचा कारक कारक म्हणतो आपण, पण कर्म कसं करावं हे सांगणारा ग्रह, आपलं कर्तव्य कसं करावं हे सांगणारा ग्रह हा शनी आहे. तो न्यायी पण आहे. आणि तूळ राशीचा सिंबॉल जर तुम्ही बघितलात तर तो तराजू आहे. समतोल साधणारी रास आहे तूळ रास, म्हणून शनी या राशीमध्ये उच्चीचा होतो. शनी कसा आहे? तर शनी कर्मठ आहे, गंभीर आहे, कठोर आहे. तो शुक्राच्या राशीमध्ये उच्चीचा का, असा संभ्रम आपल्याला पडतोच ना. बघा, 3, 7 आणि 11 ह्या कामत्रिकोणातल्या राशी आहेत. बघा, जसं अर्थतत्वामध्ये 2, 6, 10 ही 10वी रास शनीची येते, तशी कामत्रिकोणामधली एक रास कुंभरास आहेच ना, नाही का? कुंभरास ही शनीची रास आहे आणि अत्यंत अभ्यासू आणि बौद्धिक त्याची परिसीमा गाठलेली रास ही आपल्याला शनीची रास दिसते. तुळ राशीचा नवपंचम योगामध्ये येणारी आहे ती शनीची ही कुंभरास. मग शनी कसा आहे? तर शनी न्यायी आहे, तसा तो कला आणि सौंदर्याची आसक्ती असलेला सुद्धा ग्रह आहे. तुम्ही शनीला फक्त कर्मठ, तो मोक्षाकडे नेणारा, तो विरक्त नुसतं असं म्हणू नका. शनीला पण सगळं पाहिजेल आहे, हे लक्षात ठेवा. कारण कुंभरास त्याची कामत्रिकोणातली परिपूर्ण त्याची रास आहे, हे तो आपल्याला विसरून चालणार नाही. मग तूळ राशीमध्ये कोणत्याही बाबतीत वाहवत न जाता जीवनाचा आनंद बॅलन्स राखून शनीला इथे घेता येतो, म्हणून इथे तो उच्चीचा होतो. तूळ रास ही निसर्ग कुंडलीप्रमाणे सप्तमातली रास आहे. समाजामध्ये राहणारी आहे, लोकांशी संपर्क ठेवणारी, आणि शनी स्वतः कमी बोलत असला तरी ह्या जनसंपर्कातून आपला फायदा कसा करून घ्यायचा हे सुद्धा त्याला चांगलं माहिती आहे, कारण तो मॅच्युअर्ड ग्रह आहे आणि जगण्यासाठी तो आवश्यकही आहे, म्हणूनच तुळेत तो उच्चीच आहे. शनीच्या विरक्तीला आणि कठोरपणाला शुक्राच्या तूळ राशीत त्याला भावनेचा ओलावा निश्चित मिळतो. बघा, मनुष्य कितीही कठोर असला तरी तो प्रेमाचा भुकेला असतो, हे आपल्याला शनीवरून आपल्याला दिसतच. आता समोर मेष राशीमध्ये तो नीच होतो. आता शनी हा कसा आहे? बघा, शनी हा अतिशय शांत आहे, मंद आहे, विचारी आहे, सहनशील आहे आणि चिकाटी असलेला असा गंभीर ग्रह आहे. ह्याच्या उलट मेष रास सहनशील आहे. म्हणजे मेष रास कशी आहे? तर सहनशीलता आहेच आहे मेष राशीकडे, कारण तो सेनापतीच आहे मंगळ, पण अत्यंत चळवळी रास आहे. आणि मेष राशी थोडी अविचारी पण आहे, पण अत्यंत धाडसी आहे आणि फ्रंटवर लढणारी आहे. स्फोटक अशा राशीमध्ये ही जी मेष रास आहे, त्या शनीसारखा थंड प्रकृतीचा ग्रह हा कोमेजून जातो. मंगळाचा धूमधडाका त्याला अजिबात मानवत नाही.
म्हणून तो तिथं नीच झालेला आपल्याला दिसतो. आता राहू केतू. राहू केतू हे काय, तर राहू केतू हे छायाग्रह आहेत. त्यांना स्वतःच्या राशी खरं म्हणजे नाही आहेत. तरी सुद्धा राहू आपण म्हणतो की मिथुनेत तो 15 अंशावर उच्च, तर धनुराशीमध्ये नीच होतो. बुधाच्या मिथुन राशीमध्ये राहू बुधाला उचकवतो आणि आपल्यासारखं काम करून घ्यायला लावतो त्याला. बुध हा कोण आहे? बुध हा युवराज आहे. बुधा म्हणजे आपण म्हणतो की लहान बाळ म्हणजे किशोर वयाचा मुलगा आहे. तो बुध राहू बरोबर आला तर राहू तसा खूपच मॅच्युअर्ड आहे. राहू शनीसारखं काम देणारा ग्रह. बुध राहू जर कॉम्बिनेशन म्हणजे बुधाच्या राशीमध्ये राहू उच्चीचा होतो, कारण त्याला बुधावर राज्य करता येतं चांगल्यापैकी. आणि आपल्यासारखं काम करून घ्यायला राहूला तिथे चांगला वाव आहे. गुरुच्या धनुराशीमध्ये त्याला हा वाव मिळत नाही, कारण गुरु हा ज्ञानी आहे, म्हणून तो तिथे नीच आहे. याच्या उलट धनुराशीमध्ये केतू उच्चीचा होतो आणि मिथुनीत तो नीच होतो. गुरुच्या राशीत अंतर्मनाकडे बघण्याची शक्ती ही तिथं केतूला मिळते. केतू काय आपण म्हणतो, केतू मोक्षाचा प्रवासी आहे. केतूकडे मोक्ष आहे, केतूकडे मुक्ती आहे. आपल्या धुंदीमध्ये मस्त आहे केतू. शून्याची स्थिती त्याच्याकडे आहे. परमात्म्याची अनुभूती देणारा ग्रह म्हणजे केतू आहे. केतूला कसा आहे, त्याला सन्मानाचा मोह नाही, अपमानाचा भय नाही. तो सगळं करेल पण त्यात गुंतणार नाही. काय रंगात रंगुनी माझा रंग वेगळा, असा हा केतू आहे, नाही का? तो गुंतत नाही त्याच्यामध्ये. या जगात जे जे व्यर्थ आहे ना, त्याची अनुभूती मग केतू आपल्याला देतो. अतिबंधनातूनच मुक्तीची जाणीव करून देणारा केतू आहे आणि त्याच्या स्वभावाला पोषक वातावरण त्याला धनुराशीमध्ये मिळतं, म्हणूनच तिथे तो उच्चीच आहे. आणि मिथुन सारख्या अल्लड राशीमध्ये त्याची कुचंबणा होते, तो तिथं रमणार नाही, म्हणून तो तिथं नीच आहे. बघा, आता ह्या सगळ्या ग्रहांच्या उच्च आणि नीच राशी आपण बघितल्या. त्यातला रवी आणि चंद्र हे दोन महत्वाचे ग्रह, हे पत्रिकेचे दोन डोळे आहेत. रवी शिव आहे तर चंद्र शक्ती आहे. रवी आत्मा आहे तर चंद्र मन आहे. रवी ब्रह्म आहे तर चंद्र माया आहे. रवी अचल, स्थिर, सत्य, चैतन्यमय तत्व आहे, तर चंद्र हे अस्थिर स्वरूपाचं मायारूप आहे. मन एवं मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः, असा मनाचा कारक चंद्र आहेच आहे. आणि रवी हा घराबाहेरचा राजा आहे, तर चंद्र हा घरातला राजा आहे. या दोघांच्या स्व, उच्च, नीच राशींचा अभ्यास त्यामुळे खूप सखोल आपल्याला करावा लागतो. पूर्वजन्मातली कर्माची कोणती देणी किंवा गाठी आपण सोबत घेऊन आलोय, हे शनीच्या स्थितीवरून आपल्याला समजतं. कर्म अलाइनमेंट मध्ये प्रत्येक ग्रहाचा अभ्यास 2 स्तरांवर होतो. एक म्हणजे तो ग्रह पूर्वजन्मातून काय घेऊन आलाय आणि ह्या जन्मात त्याला काय साध्य करायचंय हे आपल्याला समजतं. उच्च आणि नीच ग्रह जसे पॉझिटिव्ह असतात ना, तसे निगेटिव्ह पण फळं देतात. ग्रह नीच राशीत असेल तर तो आपल्या उच्च राशीकडे बघतो, म्हणजे तो समोरच्या स्थानाची वृद्धीच करत असतो. तसेच ग्रह उच्च राशीत असेल तर तो समोर नीच राशीकडे बघतो, म्हणजे तिथली फळं तो कमी करू शकतो. बघा, वृश्चिक लग्न असेल आणि तृतीयात गुरु नीच राशीत, त्याची भाग्यावर दृष्टी, मग कर्क राशीत तो भाग्यवृद्धीच करणार आहे ना, कारण तो भाग्यावरच बघतोय. तसंच एखादा ग्रह नीच राशीचा आहे आणि तो 3, 6 आणि 8 स्थानांमध्ये बसलेला आहे, म्हणजे तृतीय, षष्ठ आणि अष्टम या स्थानामध्ये तो बसलेला आहे, किंवा या स्थानांचे स्वामी नीच राशीत आहेत, तर ते चांगली फळं देणार आहेत. ते इथे राजयोग निर्माण करतात. तृतीय स्थान बघा नाशक स्थान आहे, अष्टमाचं अष्टम आहे. षष्ठ आणि अष्टम त्रिक स्थानातील स्थान आहेत आणि या स्थानांची जी कारकत्व आहेत ती या स्थानांचे स्वामी नीच झाले तर ती कमी होतील, म्हणजे राजयोगासारखी फळं मिळू शकतात. बघा, षष्ठेश उच्चीचा होऊन काय देईल, तो रोग, ऋण, रिपू हे जास्त देणार, कारण तिथलं स्थान तो चांगलं करतोय,
नाही का, उच्चीचा ग्रह तिथं असेल तर. त्यामुळे 6, 8, 12चे ग्रह नीच राशीमध्ये असतील तर ते उलट जास्त चांगली फळं देणार आहेत. आणि विशेषतः तृतीय, षष्ठ आणि अष्टम स्थानातले ग्रह. षष्ठात नीच ग्रह बसला तर तो षड्रिपू कमी करेल, रोग, रिपू आणि ऋण कमी करेल, जे कमी होणं आवश्यक आहे. तिसरा भाव कामत्रिकोणातला भाव आहे. इथं वासनेची सुरुवात होते आणि तिथला नीचग्रह आकर्षण वाढवणार नाही. हे पराक्रमाचे सुद्धा स्थान आहे. त्यामुळे हा नीचग्रह पराक्रमासाठी खूप कष्ट करून घेईल, स्पर्धा वाढवू शकतो. इथला उच्च ग्रह सुद्धा परिश्रम खूप करून घेईल, पण तशा संधी पण निर्माण करेल. अष्टमातला नीचग्रह धनसंचय चांगला करेल आणि उच्च ग्रह अष्टमाचं महत्व वाढवेल. म्हणजे इथं काय होईल, अष्टमस्थान आपण चांगलं स्थान मानतच नाही, मृत्यूचं स्थान आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस मृत्यू नाही, पण मृत्यूवत यातना आपण अष्टमस्थानावरून बघतो. ते ट्रान्सफॉर्मेशनचं स्थान आहे. त्यामुळे इथं मानसिक त्रास, अपघात यासारख्या गोष्टींना त्याला सामोरं जावं लागेल. लक्षात आलं का? अहो, तो उच्च असेल तर. आणि हे सर्व बघत असताना ग्रह उच्च असू दे किंवा नीच असू दे, तो ज्या राशीत तिथं बसला आहे त्याचा डिस्पोजिटरची पोझिशन पत्रिकेमध्ये काय आहे तेही आपल्याला बघावं लागतं. ग्रह उच्च राशीत आहे, पण त्या राशीचा स्वामी नीच असेल तर तो फळं देण्यास सक्षम ठरणार नाही. उदाहरणार्थ, पंचमात शुक्र नीच राशीचा आहे आणि बुधही शत्रू राशीमध्ये पापग्रहाबरोबर जर असेल तर शुभ ग्रह दृष्ट नसेल तर शुक्राची फळं अजिबात चांगली मिळणार नाहीत. वैवाहिक जीवन त्रासदायक होईल, प्रेमभंग यासारख्या गोष्टींना जातकाला तोंड द्यावं लागेल. आणि शुक्र बुध एकत्र असतील तर तो नीचभंग राजयोगच झाला, कारण शुक्राच्या कारकत्वामध्ये यामध्ये सुधारणा होऊ शकते. आता बघा, उच्च ग्रहाला जर प्लेसमेंट चांगली मिळाली तर तो चांगली फळं देईल. उदाहरणार्थ बघा, श्रीरामाचं कर्क लग्न आहे आणि लग्नी गुरु उच्चीचा आहे श्रीरामांचा. आता दशमात रवी उच्चीचा आहे, रामाचा षष्ठेश गुरु लग्नात आहे. आता षष्ठेश गुरु लग्नात उच्चीचा म्हणजे बघा, षष्ठस्थान आपण शत्रूचं स्थान मानतो, तर रावणासारखा अतिशय विद्वान आणि धार्मिक शत्रू त्याला मिळाला असं आपण म्हणू शकतो. अष्टमेश शनी चतुर्थात, शनीची दशमावर दृष्टी आणि दशमेश मंगळ सप्तमात उच्चीचा आहे रामाचा. धर्मकर्माधिपती योग ह्याच्यामध्ये इथे बनलाय गुरु मंगळ यांच्या माध्यमातून. मग त्यांच्या हातून धर्माचं कार्य घडलं ना, ते स्वतः मर्यादा पुरुषोत्तमच होते, त्यांच्यासारखं कोणीही वागू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला राम पुरुषोत्तम आहे, पण कृष्ण आपल्याला त्यामुळे जवळचा जास्त वाटतो बरं का. त्यांनी तो सगळ्यात राहून कशातच नाही आणि सगळं केलं त्यांनी. तो खोटं पण बोललाय, त्यांनी बायका पण जास्त केलेल्या आहेत, काय सगळं म्हणजे जे काय आहे. पण कधी राजसिंहासनाची त्यांनी आवड पण धरलेली नाहीये, सगळं देऊन टाकलेलं आहे त्यांनी. म्हणजे असा पण कृष्ण आपल्याला दिसतो. म्हणजे कर्म करत असताना मोक्षाप्रत जाण्यासाठी जी गीता आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे, तर ती आपल्याला फार काही शिकवून जाते. म्हणून तर ज्योतिषाने गीता शिकणं हे फार आवश्यक आहे, गीता वाचणं फार आवश्यक आहे. आता बघा, आपण उच्च नीच ग्रहांबरोबर बोलतोय, तर उच्च ग्रहाची पॉवर खूप चांगली असते बरं का. पण उच्च ग्रहाला कसा असतो, इगो, अभिमान पण खूप असतो. उच्च गुरुला त्याचा ज्ञानाचा अभिमान आहे. रवी एका वेगळ्या उच्च अथॉरिटीमध्ये राहतो. अशी प्रत्येक ग्रहाचं जे कारकत्व आहे त्या प्रत्येक ग्रहाला जर तो उच्च असेल तर त्याचा अभिमान त्या ग्रहाला राहतोच. नीचग्रह स्वतःमधला मी नष्ट करतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे लगेच नीचग्रह म्हणजे त्याला बडवायचं नाही धरून, हे लक्षात ठेवा. नीचग्रह स्वतःमधला जो मी आहे, अहंकार आहे, तो नष्ट करतो. बघा, तृतीय, षष्ठ आणि अष्टम या अशुभ भावांचा स्वामी नीचग्रह असेल तर तो शुभ फळ देतो. नीचग्रह केंद्र त्रिकोणात नको, म्हणून नीचग्रहाला वाईट मानू नका. या ग्रहांना अभिमान नसतो. उदाहरणार्थ, मीन लग्नाला रवी अष्टमात मानसिक प्रतिष्ठा नक्कीच मिळेल,
सिंह लग्नाला रवी तृतीय स्थानी असेल तर त्यालाही मान सन्मान प्रतिष्ठा अधिकार योग त्याला सुद्धा मिळणार आहेत. आता नीचभंग राजयोग बघा, गुरु नीच असेल आणि शनीमुळे त्याचा नीचभंग झाला असेल तर निश्चितच चांगली फळं मिळणार आहेत. शनी नेहमी कर्माच्या अंगाने जातो बघा. नीचभंगामध्ये शनी गुरुला त्याच्या पद्धतीने कार्य करायला लावतो. नीचभंग राजयोग प्रथम संघर्ष देतो आणि मग यश देतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बघा आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रह सर्वात जास्त पीडित असतात किंवा आव्हानात्मक असतात तेच आपल्या आयुष्यामध्ये कठीण नातेसंबंधाच्या रूपाने समोर येतात. मागच्या जन्मी एखाद्या माणसाला फसवलेला असेल तर ह्या जन्मामध्ये तो त्याचा पुत्र होऊन येतो आणि बरोबर त्याला कसं बुडवायचं हे त्याला चांगलं माहिती आहे बरं का. म्हणून नात्यांपासून पळ काढणं हा उपाय नाहीये. त्या नात्यामध्ये जी कटुता आहे ती कर्माद्वारे आणि समजुतीने दूर करणं हे जीवनाचं ध्येय असायला पाहिजे. ज्या नात्यामध्ये सर्वाधिक त्रास आहे त्याच नात्याशी संबंधित ग्रहांची रेमेडी तुम्हाला प्रत्यक्ष कर्माद्वारे सेवाभावाने करावी लागते, हे लक्षात घ्या. वेळ खूप आहे त्यामुळे खूप सगळ्याचं विश्लेषण मी करू शकणार नाही, पण मी सांगितले त्याचा एकेका वाक्याचा तुम्ही अर्थ लावा म्हणजे तुम्हाला कळेल. बघा मी आत्ता एक वाक्य बोलले ते वाक्य मी परत बोलते. ज्या नात्यामध्ये सर्वाधिक त्रास असतो, एखादा नवरा त्रासदायक असतो, मुलगी त्रासदायक असते, मित्र त्रासदायक असतात, बायको त्रासदायक असते बरं का. कुठलंही नातं त्रासदायक असू शकतं. म्हणजे ज्या नात्यामध्ये सर्वाधिक त्रास आहे त्याच नात्याशी संबंधित ग्रहांची रेमेडी, म्हणजे बायको त्रासदायक असेल तर शुक्राच्या ग्रहाशी संबंधित रेमेडी तुम्हाला करायला पाहिजे. मग ती कशी करायची तर प्रत्यक्ष कर्माद्वारे. काय म्हणजे पीडित स्त्रियांना तुम्ही त्यांची सेवा करा. पीडित स्त्रियांची सेवा, त्यांना पैसे द्या, त्यांना दान द्या. किंवा मुली असतील किंवा विद्यार्थी असतील त्यांना मदत करा. म्हणजे विशेषतः स्त्रीला मदत करा असं सांगितलेलं आहे. मग ते तुम्हाला प्रत्यक्ष कर्माद्वारे सेवाभावाने करावी लागते ज्या नात्यामध्ये सर्वाधिक त्रास आहेत. आता ग्रह कुंडलीत नीच आहे, पण D60 तुम्हाला ही वर्ग कुंडली माहिती आहे, षष्ठांश कुंडली. त्या कुंडलीमध्ये म्हणजे लग्न कुंडलीत नीच आहे आणि D60 मध्ये सुद्धा तो नीच असेल तर तो वाईट फळ देणार आहे हे निश्चित आहे. D60 मध्ये त्याची कंडिशन सुधारली तर तो चांगली फळं देईल. मग त्याचा डिस्पोजिटर पण चांगला हवा, तो स्वराशीत त्याच भावात चांगली फळं देईल. नीच ग्रहाचा नक्षत्र स्वामी 9, 10 आणि 11 स्थानांशी कनेक्टेड असेल तरी तो चांगली फळं देईल. बघा काय सांगितलं, नीच ग्रहाचा नक्षत्र स्वामी 9, 10 आणि 11 ही उदित स्थानातली ग्रह आहेत. नवम, दशम आणि लाभस्थान यांच्याशी जर तो नीच ग्रहाचा नक्षत्र स्वामी कनेक्टेड असेल तर तो चांगली फळं देणार आहे. मग नीचग्रह त्याच्या कारकत्वामध्ये मात्र निगेटिव्हिटी आणतो बरं का. आता बघा तुम्ही जर मोठ्या लोकांच्या जर पत्रिकांमध्ये बघितलं तर पत्रिका मी डिस्कस करणार नाही, फक्त त्यांचा नीचग्रह डिस्कस करते. देवेंद्र फडणवीस यांचा शनी नीच राशीचा आहे, शरद पवारांचा शनी नीच राशीचा आहे, पण केवढी मोठी व्यक्तिमत्व आहेत. सचिन तेंडुलकर ह्याचा गुरु नीच राशीचा आहे. बराक ओबामा यांचा गुरु नीच राशीचा आहे. आता ग्रह काय आहे तर ग्रह उच्च राशीमध्ये दीप्त असतो, म्हणजे कसा असतो, दीप्त म्हणजे जागृत असतो, आणि नीच राशीमध्ये तो सुषुप्ती अवस्थेत असतो. जातक पारिजातमध्ये नीच ग्रहाला दीन म्हणतात, तर सारावलीमध्ये नीच ग्रहाला भीत म्हटलेलं आहे. नीच ग्रह माणसाला संघर्षातून घडवतात, तर उच्च ग्रह त्या कष्टांचं फळ देतात. म्हणून ग्रहांकडं भीतीने बघायचं नाहीये, ग्रहांचं भय मानायचं नाहीये, ते कुठल्याही अवस्थेत असले तरी. तर ज्ञान आणि समजुतीने त्यांच्याकडे आपल्याला पाहिलं पाहिजे. त्या ग्रहांकडे प्रत्येक ग्रह हा आपल्याला काही ना काही शिकवत असतो. म्हणजे
तुमचा जेव्हा जन्म होतो तेव्हा आकाशामध्ये ग्रहांची जी स्थिती असते तीच तुमच्या पत्रिकेमध्ये येते. पण ही पत्रिकेमधली स्थिती तुमचा त्यावेळेस जन्म झाला म्हणून येत नसते, तर तुमच्या पूर्व कर्मानुसार येणं. तीच योनी तुम्हाला मिळते, तीच आई वडील मिळतात, तशीच परिस्थिती मिळते, तसेच परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. आणि ते परिणाम भोगण्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती तुमच्या जन्मकुंडलीमध्ये येते. मग म्हणून प्रत्येक ग्रह हा कसाही असला, नीच असू दे, उच्चीचा असू दे, स्वराशीचा असू दे, अगदी भाग्यात असू दे, पंचमात असू दे, लग्नेश लग्नात असू दे, किंवा तो नीच असू दे, षष्ठा 6-8-12 असू दे, कुठलाही ग्रह जरी असला तर तो आपल्याला काही ना काही शिकवत असतो. एखादा ग्रह षष्ठ स्थानामध्ये आहे म्हणजे तो कुठल्या स्थानाचा स्वामी षष्ठात पडलेला आहे त्या स्थानाच्या संदर्भामधलं आपल्याला उपाय किंवा आपल्याला जास्तीत जास्त आपल्यामध्ये सुधारणा करायला तिथं आपल्याला वाव दिलेला आहे परमेश्वरांनी. हे आपण ओळखायचं आहे ज्योतिषांनी. लक्षात आलं का? म्हणून प्रत्येक ग्रह आपल्याला काहीतरी शिकवतो आणि त्यातूनच एकंदरीत ग्रह फक्त आकाशात नसतात, तर ते आपल्या विचारात असतात, आपल्या कर्मामध्ये असतात आणि आपल्या नियतीतही असतात. म्हणून उच्च नीच अवस्थेपेक्षा महत्वाची अवस्था असते. त्यातून आपल्याला काय शिकायला मिळते, आपल्याला त्यातून जीवनाचा दृष्टिकोन आपल्याला काय मिळतोय हे बघणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. तर माझं हे असं छोटंसं व्याख्यान मी आज तुमच्या पुढे दिलं उच्च नीच ग्रहांचं. तर मला इथं महिला ज्योतिर्विदनी इथं संधी दिली आणि रजनी साबदे यांनी मला इथं बोलण्याचं खूप संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आणि माझं व्याख्यान थांबवते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. फार सुंदर तुम्ही व्याख्यान दिलेलं आहे. अतिशय श्रवणीय आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान तुमचं होतं. उच्च नीच राशींचे ग्रहांचे वर्णन करताना आपण शब्दसुमनांची कधी पखरण केली तर कधी उधळण करीत व्याख्यानाची गोडी तुम्ही वाढवत नेऊन ऐकणारे ज्योतिषी अतिशय मनापासून सुखावले. धन्यवाद मॅडम. आणि नवग्रहांची उच्च नीच राशीतली गुपिते तुम्ही सुंदर उलगडून ती सांगितली आहेत. कर्मातून भावाने त्रासदायक व्यक्तीसाठी रेमेडी करून त्यातनं मुक्त व्हावे हे वाक्य मनाला अतिशय भावले. त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद मॅडम. फारच सुंदर व्याख्यान. नाही, खूप छान झालं. खरोखरी सुंदर झालं. नेहमीप्रमाणे अर्थातच छान नेहमीच करतेस तू. त्याप्रमाणे अतिशय सुंदर झालं, श्रवणीय झालं आणि अभ्यासपूर्ण झालं. अजून काय पाहिजे? खूपच छान झालं. एकदम मस्त. सुंदर बेस्ट, एकदम छान. धन्यवाद. ऐकू येतंय का? येते ऐकू येतंय.